आम्ही निघालेलो आहोत। आज आम्ही चाललो आहोत नागपूर ते अमरावती भाऊबीज सेलिब्रेशनसाठी आणि अजून पण काय काय होणार आहे पुढे। आज आणि उद्या हा 2 दिवसाचा ब्लॉग असणार आहे, तर बघत राहा पुढे आमची नागपूर ते अमरावती जर्नी। तुमच्यासोबत सगळं काही शेअर करते। बाय। मला नागपूरची ग्रीनरी खूप आवडते। गेस करा हा कुठला एरिया आहे नागपूरचा आणि कमेंट्समध्ये सांगा। कढी समोसा टाइम। ये हाय मॉमजी। 2 hours later. सो आम्ही इथे पोचलेलो आहोत माझ्या आत्याच्या घरी। इथे छोटा बेबी आहे, झोपला आहे तो आणि आम्ही थोड्या वेळाने आता माझं केळवण होणार इकडे, तर आम्ही तयारी करू आणि मग मागे जरा गोंधळ सुरू आहे, लहान मुलं आहे त्यामुळे काम सुरू आहे आणि केळवणासाठी रेडी होऊया आणि मग बघू कसं होतं आहे दिवस पुढचा। स्टे ट्यून्ड। 1 hour later. त्याकडची केळवणाची तयारी, छान सुंदर डेकोरेशन केलं होतं। मस्त 5 प्रकारचे पदार्थ आणि 5 प्रकारचे स्वीट्स असतात केळवणमध्ये, तर ते माझ्या ताटात ठेवले होते फक्त, बाकीच्यांनी एक पीस दिला होता मला वाटतं। आणि छान सुंदर डेकोरेशन, सुंदरशी रांगोळी वहिनींनी काढलेली आणि आत्यांनी, दोन्ही वहिनी आणि आत्यांनी खूप मेहनत करून छान डेकोरेट करून माझ्यासाठी केळवण अरेंज केलं। सो थँक्यू सो मच फॉर दिस। आमचं केळवण झालेलं आहे मगाशीच। आता आम्ही थोडा आराम करून झोपून उठलो आणि आता आम्ही संध्याकाळला थोड्या वेळाने भाऊबीजचा कार्यक्रम करू, तर बघत राहा आमचा भाऊबीजचा कार्यक्रम पण तुम्हाला दाखवतो, पाहत राहा। 3 hours later. भाऊबीज अशा प्रकारे झाली आहे। छोटंसं सेलिब्रेशन होतं आज आणि आजचा दिवस हा इथेच संपतो आहे, तर बघूया या ब्लॉगमध्ये आपण उद्याचा दिवस पण कवर करतो की नाही, बट जर तुम्ही इथपर्यंत बघितलं आहे सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड प्लीज सबस्क्राईब अँड सपोर्ट। येस, थँक्यू, बाय। The next day. हॅलो, गुड मॉर्निंग। तर आम्ही चाललो आता कुलदेवताच्या मंदिरात पत्रिका द्यायला लग्नाची। ओके, भेटूया तिकडे, बाय। तर आम्हाला कुलदेवताच्या मंदिराला जाताना ही सुंदर नदी लागते आणि खूप सुंदर रस्ता आहे तिकडे जाण्याचा। पुढे मंदिर पण दिसतात वेगवेगळे छोटे छोटे आणि खूप छान रस्ता आहे। जाताना छान असे झाडांचं असं कॅनपी बनवून जातात तिथे, तर हे असं MP च्या साईडला पडतं आमचं कुलदेवता, पण खूप सुंदर आहे, बघत राहा। तर अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहोत आमच्या कुलदेवताच्या मंदिराला। छोट्याशा हिलच्या वर सिच्युएटेड आहे हे मंदिर आणि हा असा सुंदर व्ह्यू होता आणि हे आमचं बहिरम बाबाचं मंदिर आहे आणि छोटंसंच मंदिर आहे, छान सिम्पलचं। तर हे आमचे कुलदेवता आहे, इथे आम्ही पत्रिका द्यायला आलो होतो माझ्या लग्नाची। तर पुढे ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करा। हे असं आमचं मंदिर आहे।
करते मम्मी? करते. इथे मी झूम करून हे दाखवत होती की त्यांनी आमची पत्रिका तिथे ठेवलेली आहे. आणि हे आमचे भैरम बाबा आहे. आणि वरती जे पांढरं कापड दिसतं ते आम्ही धोतर जे अर्पण केलं होतं ते त्यांनी इथे वाहिलेलं आहे. आणि छान सुंदरसं असं हे नॅचरली तयार झालेलं आहे हे भैरम बाबा. सुपारीपासून एवढं मोठं झालेलं आहे हे. सुंदर मंदिर केलं आहे त्यांनी गावामध्ये छोटंसं. आणि तिथे पुढे एक छोटंसं छान गणपतीचं सुंदर मंदिर होतं. असं शेंदूरचा गणपती होता. तिथे पण आम्ही दर्शन घेतलं. आणि मग आम्ही तिथून निघालो पुढे वापस जर्नीला. तर बघत राहा. ही आहे आमची थाळी. आम्ही इकडे जेवायला आलेलो कुलदेवताचं दर्शन झाल्याच्या नंतर. ब्रह्मांड नायक या प्रसादालयाचं नाव होतं. ते रेस्टॉरंट नाही, प्रसादालय होतं छोटंसं. छान जेवण होतं. आणि हा आमचा नागपूरच्या वापसच्या जर्नीचा व्हिडिओ होता कारण की मी एंड शूट करायला विसरले. थँक्यू फॉर वॉचिंग. हा आमचा दिवाळीचा BTS मला व्हिडिओ एक सापडला तर मी म्हटलं ॲड करते. आदित्य आणि मी, आदित्य म्हणजे माझा भाऊ आणि मी, आम्ही दोघंजणं मस्ती करत होतो आणि सेल्फी स्टिकसोबत आम्ही व्हिडिओज बनवत होतो. तर आय होप तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ. बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. इट्स फॉर फ्री. थँक्स फॉर वॉचिंग.